रॉबर्ट गिलची पारो एका अनोख्या प्रेमकथेची आणि ऐतिहासिक वास्तवाची गाथा. डॉक्टर प्रमिला वर्मा यांची नवीन कादंबरी रॉबर्ट गिलची पारो साहित्य क्षेत्रात एक वेगळीच उत्सुकता निर्माण करणारी कलाकृती ठरली आहे. ही कादंबरी एका ब्रिटिश लष्करी अधिकारी आणि एका आदिवासी युवतीमधील हृदयस्पर्श कथेवर आधारित असून त्यातून तत्कालीन भारतातील सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वास्तवही उलगडते. 19व्या शतकात ब्रिटिश लष्करातील मेजर रॉबर्ट गिल हे भारतात आले होते. त्यांना अजिंठा लेण्याची चित्रमय नोंद तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. याच काळात त्यांची भेट पारो या स्थानिक आदिवासी मुलीशी झाली. पारो रोज आपल्या बागेतील काळा गुलाब रॉबर्टला देत असे आणि त्यातूनच दोघांमध्ये एक सुंदर प्रेम संबंध फुलला. डॉक्टर वर्मा यांना एका स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या छोट्याशा बातमीमधून या कथेसाठी प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी अजिंठा लेण्यांना भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला आणि या कथेसंदर्भात सखोल संशोधन केले. त्याच संशोधनातून या कादंबरीचा जन्म झाला. रॉबर्ट गिल यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांनी सैन्यात कॅडेट म्हणून प्रवेश घेतला आणि 1849 साली मेजर पदावर बढती मिळवली. त्यानंतर त्यांना अजिंठा येथील लेण्याची चित्रे काढण्याची जबाबदारी देण्यात आली. त्या काळात जंगलांमध्ये हिंस्र प्राणी वावरत असताना देखील रॉबर्ट गिल यांनी अत्यंत धाडसीपणे आपले कार्य पूर्ण केले. औरंगाबाद जवळील बारादरी येथे वास्तव करत असताना रॉबर्टची ओळख पारोशी झाली. पारोने केवळ भावनिक साथ दिली नाही तर चित्रे काढण्याच्या कार्यातही त्याला महत्त्वपूर्ण मदत केली. तिच्या सहवासात रॉबर्टचे आयुष्य अधिक अर्थपूर्ण झाले. पारोच्या मृत्यूनंतर मात्र रॉबर्ट खचून गेला आणि त्याचे जीवन अंधकारमय झाले. त्यावेळी ॲन नावाच्या ब्रिटिश महिलेने त्याला सावरले. रॉबर्ट गिल यांनी काढलेली अनेक चित्रे जेम्स फर्ग्युसन येथील लंडनला पाठवली. 1851 साली ॲनने ती चित्रे इंडियन कोर्ट पॅलेस सिडेनहॅम येथे प्रदर्शनास ठेवली. दुर्दैवाने तिथे लागलेल्या आगीत बहुतांश चित्रे नष्ट झाली. फक्त 6 चित्रे वाचली असून ती आजही लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात जतन केलेली आहेत. रॉबर्ट गिलचे निधन भुसावळ येथे झाले आणि तिथेच त्याच्या स्मरणार्थ समाधी उभारण्यात आली आहे. आजही आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन संस्थेमार्फत त्यांच्या पुण्यतिथीचे स्मरण मोठ्या उत्साहात केले जाते. ही कादंबरी केवळ एक प्रेम कथा नसून ती ब्रिटिश अधिकाऱ्याच्या कार्याला, त्याच्या व्यक्तिगत आयुष्याला आणि त्या काळातील भारतातील सामाजिक, राजकीय परिस्थितीला एकत्र गुंफते. वाचकाला ती त्या काळात, त्या वास्तवात घेऊन जाते आणि इतिहासाच्या एका विस्मरणात गेलेल्या पानाला उजाळा देते. डॉक्टर प्रमिला वर्मा यांची ही अत्यंत अभ्यासपूर्ण आणि हृदयस्पर्शी कादंबरी रॉबर्ट गिल की पारो या हिंदी कादंबरीचा मराठीत अनुवाद दिल्ली येथील प्रफुल्ल प्रभाकर पळसुले देसाई यांनी केलेला आहे.